ग्रंथालय असतात समाजाचा आत्मा आणि आकांक्षा. खासदार डॉक्टर फौजिया खान यांचे नालंदात प्रतिपादन. ग्रंथालये ही समाजाचा आत्मा आणि आकांक्षा असतात. नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट तर ग्रंथालयाबरोबरच संशोधन केंद्र बनत आहे याचा अभिमान वाटतो, असं प्रतिपादन संसदरत्न खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी नालंदा आयोजित पायाभरणी समारंभात केलं. आज त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या 25 लाख रुपयातून साकार होत असलेल्या नालंदा ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे होते, तर मंचावर तहसीन अहमद खान, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वावळे, भीमजयंती समितीचे सेक्रेटरी विशाल शिंदे आज सेवानिवृत्तीबद्दल नालंदाच्या वतीने आणि डॉक्टर फौजिया खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नालंदाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाडे, नालंदा परिवारातील ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक PM जोगदंड यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉक्टर खान पुढे म्हणाल्या की समताधिष्ठित भारत निर्माणासाठी संविधान हे एकमेव साधन असून भारतातील जनतेने ते दाखवून दिले, याचा अभिमान वाटतो. येणाऱ्या काळात नालंदा पुरोगामी विचारांचे विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी अध्यक्ष करण गायकवाड आणि टीम नालंदाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड यांनी केलं, तर सूत्रसंचालनसह कोषाध्यक्ष भा. इंगळे यांनी केलं, तर आभार सहसचिव अण्णासाहेब जल्हारे यांनी मानले. नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मज्योती महिला मंडळ आणि भीमजयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रविराज पार्क, पार्वतीनगरमधील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, परभणी, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.
आणि मग ते मोठी क्रांती त्याच्या माध्यमातून होतात. तर मी पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन देते, शुभेच्छा देते. या लायब्ररीच्या माध्यमातून खूप मोठं काम व्हावं आणि जिथे जिथे आपल्याला ती नालंदेला जी मदत लागली माझा तर मी आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तयार आहे. एवढंच लक्षात ठेवा. सांगते आणि वापरण्यात येणार लायब्ररी आणि रिसर्च सेंटर इतका महत्त्वाचं काम आहे की मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठा दुसरा काय काम असू शकतं. जिथे लोक वाचणार आहे, तिथे रिसर्च होणार आहे. कारण असं सांगण्यात येते कुठल्याही कम्युनिटीचा हृदय आणि आत्मा लायब्ररी असते, पब्लिक लायब्ररी असते. कारण याच्यातनं आपले विचार आणि आपले सर्व तत्व जे आहे ते जन्मात येते. आणि म्हणून खूप मोठं काम आहे. नालंदा टीमने हे काम इथे खूप काम केलेले आहे. अनेक लोकांचे निधी याच्यात वापरण्यात आलेले आहे. पण माझ्या निधी लायब्ररीसाठी वापरण्यात येत आहे याचा आनंद मला. या विचाराने या देशामध्ये मोठी क्रांती आणलेली आहे. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. पुन्हा एकदा या इलेक्शन्समध्ये देश स्वतंत्र झाले. कारण आपण या देशाच्या जनतेने सिद्ध केलेलं आहे की आम्ही संविधानाशी खेळ होऊ देणार नाही. ज्यांनी हे खेळ केला की आम्ही 405 जाऊ आणि आम्ही जे आहे देशाच्या संविधानाला जे आहे आम्हाला करता येते ते करता येत नाही म्हणून या देशाच्या जनतेनेच दाखवून दिले. आणि म्हणून या देशाच्या जनतेला मी याच्यासाठी अभिनंदन देते की तुम्ही संविधान 2 वर्षापूर्वी आम्ही जे अभियान हातात घेतलेला होता, प्रकाश गायकवाडने आता सांगितलं, तर जो